आज मी आणलेली आहे कैरी। हे बघा मी दाखवते तुम्हाला। ही कैरी मी मस्तपैकी साल वगैरे काही काढलं नाही त्या कैरीचं, व्यवस्थित अशी ती खिसून घेतली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकलाय आणि आता ते मस्तपैकी कालून घेणार आणि थोडीशी साखर पण टाकली आणि गॅसवर ठेवलेली आहे कढई, त्याच्यामध्ये तेल घातलंय बघू शकता तुम्ही। आणि आता मी गॅस पण चालू करणार आहे, तर दाखवते मी तुम्हाला कसं करायचं त्याचं मस्तपैकी असं गोडसर लोणचं। तर हे बघा, हे मी असं सगळं मस्तपैकी असं कालवून घेतलंय कैरी, मस्त छान असं त्याला ना लागेल असं म्हणून मी ते कालवून घेते बघा। आणि आता मी त्याला लोणच्याला घालणार आहे फोडणी, आणि थोड्याच वेळात मी फोडणी घातली का तुम्हाला मी दाखवते। आता मी ह्याच्यामध्ये घातलेले राई घातली आणि थोड्याशा ना मेथ्या पण घातलेल्या आहेत। मेथीनी चांगली ना अशी लोणच्याला टेस्ट येते छानपैकी। आता बघू शकता तुम्ही राई अशी तडतडते छान। तेल चांगलं गरम झालेलं आहे, जास्त पण अगदी खूप गरम नाही करायचं, नाही तर मग मसाला जळतो। आता त्याच्यात मी थोडासा मसाला पण घालणार आहे बघा। मसाला घालून झाला का मग मी ते त्याच्यात टाकणार आहे। आता राई छानपैकी तडतडली आहे बघा मस्तपैकी। आता त्याच्यामध्ये मी परत थोडासा मसाला घालणार आहे आणि तो मसाला घातला की पटकन हे खिसलेलं आहे ते त्याच्यामध्ये द्यायचं घालून सगळं, आणि मस्तपैकी असं हलवायचं व्यवस्थित, म्हणजे तेलामध्ये ते, आणि तेल कमी पडलं असेल तर परत आपण घालू शकतो। तेव्हा राई पण छान फुटलेली आहे ती। हे असं हे झटपट कैरीचं लोणचं बनवायचं मस्तपैकी। कैरी बघून कसं तोंडाला असे अगदी अशी पाणी येतं मस्त। तर कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा। आणि मी हे लोणचं बनवलेलं आहे, ते अगदी सोपं आहे आणि पटकन होतं। ह्याच्यामध्ये आता आपण थोडं आणखीन तेल घालूया, म्हणजे जरा त्याला व्यवस्थित असं ते होईल। लोणचं म्हटलं की त्याला तेल थोडं जास्तच लागतं। आणि आता मी ह्याच्यामध्ये पुन्हा साखर सुद्धा घालणार आहे बघा। साखर पण आता मी घातली आहे। चाखून बघायचं हवं असेल तर, जास्त तिखट झालं असेल ना तर पुन्हा साखर घालायची, तर त्याला मस्त अशी छानपैकी ना तरी सुटेल। अगदी ती साखर विरघळत जशी जाईल ना तशी त्याला छान अशी तरी सुटेल। आणि आता आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे मस्त, अगदी चटपटीत असं छानसं लोणचं आहे। मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे, झटपट लोणचं। ठेवायची सुद्धा मुरवट ठेवायची सुद्धा गरज नाही आहे या लोणच्याला, पटकन होतं बघा। आता आपलं लोणचं मस्तपैकी असं तयार आहे। साखर घातली त्याच्यात मी पुन्हा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते चाखून परत बघा आणि साखर घाला त्याच्यात पुन्हा लागली तर। किती छान झालंय बघा लोणचं मस्तपैकी। आता त्याला असा सुंदर असा रस्सा सुटेल। थोडा मी गॅस चालूच ठेवला आहे बारीक करून, हे बघा गॅस चालू आहे। थोडंसं असं हलवत राहायचं। ह्या लोणच्याला काय मुरवायला वगैरे लागत नाही, पटकन असं झटपट लोणचं होतं। किसायचा का मस्तपैकी कैरी आणून, एक मोठी तोतापुरी कैरी आणलेली होती मी, आणि ती किसली, सालासकट किसली, आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला सगळं काही घातलं, साखर घातली। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळही घालू शकता, साखर ऑप्शनल आहे। साखर नाही घालायची असेल तर गुळ घाला, ज्यांना गुळ आवडतं त्यांनी गुळ घालावं, गुळाने पण छान होतं। आता हे बघा त्यांना मस्त असा रस्सा सुटलाय आणि माझ्या तोंडाला पण पाणी सुटलंय बघा। किती छान दिसतंय की नाही लोणचं बघा। आता किती छान दिसतंय लोणचं मस्तपैकी, किती सुंदर दिसतंय। झटपट लोणचं झालेलं आहे माझं। तुम्ही पण आता माझं हे लोणचं बघा, माझा लोणचं बनवलेला व्हिडिओ, आणि तुम्ही पण बनवून बघा। आवडतंय का तुम्हाला? आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि अशीच पुन्हा दुसरी रेसिपी घेऊन पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग, धन्यवाद।